सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। नहीं सर, मैं समझून घेते है, समझा रहे हैं, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा। 3000 लोक आहेत। या आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे। सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना ज्योती वाघमारेंनी थेट सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला। यावेळी ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। पूरग्रस्त भागात मदत का मिळाली नाही असा सवाल ज्योती वाघमारेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केला। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारेंना चांगलंच सुनावलं। साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब। आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर विचारा पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? सांगा 750 गरज आहे, 300 आले कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? प्रशासन तर आम्ही करत आहोत, शेतामध्ये देत आहोत। याच घटनेमुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी हे चर्चेत आलेत। त्यामुळे हे जिल्हाधिकारी कोण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे हेच आपण जाणून घेऊया। कुमार आशीर्वाद असं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे। 2023 पासून ते सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत। संवेदनशील आणि धडाडीचे निर्णय घेणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे। कुमार आशीर्वाद हे मूळचे झारखंडचे आहेत। त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 साली झारखंडच्या छोट्याशा गावात झाला। अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही कुमार आशीर्वाद यांनी दार्जिलिंग आणि जमशेदपूर इथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं। पुढे त्यांनी IIT खरगपूर इथून बीटेकची पदवी घेतली। 2011 साली त्यांनी प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली। जवळपास 4 वेळा अपयश आल्यानंतर 5व्यांदा 2016 साली ते IAS झाले। त्यावेळी कुमार आशीर्वाद हे देशात 35वे आले आणि त्यांना महाराष्ट्र केडर मिळालं। पहिलीच पोस्टिंग त्यांना गडचिरोली इथं मिळाली। तिथं ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले। त्यानंतर 2023 ला ते सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले। कुमार आशीर्वाद हे जरी आता चर्चेत आले असले तरी त्यांचं काम सोलापूरमध्ये अनेकदा दिसून आले। पंढरपूरच्या वारीचं नियोजन आणि सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यात कुमार आशीर्वाद यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे। जिल्ह्याच्या विकासासाठी उजनी जलपर्यटन आणि पंढरपूर कॉरिडॉर यासारख्या विषयांवर ते काम करतायत। सध्या सोलापूरला अतिवृष्टीचा फटका बसलाय। अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। गावच्या गावं पाण्याखाली गेली आहेत। अशा या आव्हानात्मक परिस्थितीत कुमार आशीर्वाद हे आपली भूमिका पार पाडतायत, पण त्याच वेळी त्यांना राजकीय आव्हानांचाही सामना करावा लागतोय। तूर्तास इतकंच। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।